टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत। दीपेशजी, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही जे जखमी आहेत त्यांची भेट घेतली, त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, नेमकी काय परिस्थिती, कशा पद्धतीने त्यांच्यावर उपचार सुरू आहे? अतिशय आक्रोश ज्या लोकांच्या घरातल्या प्रवाशांवरती हा अपघाताचा घाला झाला आहे त्यांच्यामध्ये अतिशय मोठा आक्रोश आहे। आपण बघितलं असेल तर आज एक दुर्दैवी घटना ही घडलेली आहे, परंतु वारंवार या मुंब्रा, कळवा आणि दिवा या भागामध्ये डोंबिवलीपर्यंत मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात। अनेक लोकांचे बळी याच्यामध्ये गेलेले आहेत। आता तरी प्रशासनाला जाग येईल का नाही हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, कारण जेवढ्या लोकांनी आज सगळे लोक येतात इथे काय ह्या लोकांना मदत करायची, पण ज्यामुळे ही घटना घडली त्याच्यावर कारवाई होणार आहे का नाही। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने फक्त इथे येऊन ढोंगीपणा करू नये, जी घटना घडली त्याच्यावरती उपाययोजना शोधावी, फेऱ्या वाढवाव्या, लोकलच्या फेऱ्या वाढवाव्या। ही ओरड इथून तर कसाऱ्यापर्यंत, टिटवाळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात आहे। लोक नोकरीसाठी आज 10-10, 5-5 हजार रुपये कमवणारी लोक आहेत, आज यांच्यावरती एवढा मोठा अपघाताचा घाला झाला आहे, यांचं हे कसं भरून निघणार आहे। म्हणून माझी प्रशासनाला तर याच्यावरती तर आम्ही मोठं आंदोलन आता छेडणार आहे। प्रत्येक रेल्वे स्टेशनवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रत्येक स्टेशनवर फेऱ्या वाढवण्यासाठी आम्ही आंदोलन करणार। दुसरीकडे पाहायला गेलं तर दिव्यावरनं कुठेतरी ट्रेन सोडण्यात यावी अशी मागणी केली जात होती, मात्र त्याचंही झालं नाही। 15 डब्याची डबे या लोकल ट्रेनमध्ये सुरू करावे, त्याचं तरी कुठेतरी थांबलं गेलं आहे, कारण प्लॅटफॉर्म छोटे आहेत। तर अशामध्ये अनेक प्रवासी जे आहेत ते लाखोच्या संख्येने त्यांना पासेस दिले जातात, मात्र ट्रेनच्या ज्या फेऱ्या आहेत त्या कमी आहेत आणि ट्रेन कमी आहेत। तर या सर्व संबंधामध्ये आपण काय नेमकं निवेदन देणार आहे आणि ठाकरे पक्षाकडनं नेमकी काय भूमिका? मी थोडंसं तुम्हाला टेक्निकल सांगतो की 5व्या आणि 6व्या लाईनचं काम झालेलं आहे, तरी पण 4थ्या लाईनवरती मेलगाड्या काढल्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढू शकत नाही आहेत, आणि लोकलच्या फेऱ्या जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत हे अपघाताचं जे शुल्क काष्ट आहे ते थांबणार नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे की लोकलच्या फेऱ्या वाढवा। आणि आज बघा तुम्ही रेल्वेमध्ये दर महिन्याला डोंबिवलीमध्ये, दिव्यामध्ये, कळव्यामध्ये प्रत्येक वेळेला लोकांचा मृत्यू होतो, लोक मृत्युमुखी पडतात। तरुण मुलं, डोंबिवलीतला एक 22 वर्षाचा तरुण देखील गेल्या महिन्याभरामध्ये मृत्युमुखी पडला। याला जबाबदार कोण आहे त्यांच्यावर पण कडक प्रशासनाने कारवाई करावी अशी आमची विनंती आहे, नाहीतर ठाकरे गटाच्या वतीने, आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन या रेल्वे स्टेशनवर छेडण्यात येईल। एकंदरीत पाहायला गेलं तर रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक स्टेशनवरती या ठिकाणी मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळेस ठाकरे गटाकडनं देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।